नमस्कार मित्रांनो, आज आंबेगाव तालुक्यात पुन्हा एकदा मी आलो होतो आणि त्याच गावात मी आलो. तेथे मला महादेवचा डोंगर दिसला. ह्या डोंगरावर शंकराची 2 मंदिरं आहेत. एप्रिल 2026 चालू आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. अशा परिस्थितीत कोणी डोंगरावर जात नाही, तरीसुद्धा मी हा निर्णय घेतला जेणेकरून मला व्हिडिओ काढता येईल. मित्रांनो, आंबेगाव तालुक्याच्या कुठल्याही गावात मी गेलो की सगळे लोक माझ्याकडे पाहतात. सगळ्या बाया माझ्याकडे पाहतात. यांना कदाचित तरुण माणसे पाहायला मिळत नसावी आणि त्याच्यामुळे सगळे लोक नवीन माणसाकडे बघतात. याचं कारण असं आहे की गावात सगळे वयस्कर लोक राहतात आणि एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष तरुण असेल, तो गावात अडकला तर त्याला तरुण माणसे पाहायला मिळत नाहीत. त्याच्यामुळे सगळी बाया महिला तरुण माणसाकडे पाहतात आणि यात वाईट असं काही नाही. हे शरीरशास्त्र आहे, ही एक बायोलॉजी आहे. आंबेगाव तालुक्यातील चास गावात मी आलो होतो. तेथे मला एक मंदिर दिसलं. मंदिराच्या आत मी गेलो. तेथे एक बाबा नंदीला पाणी घालत होते. आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात शंकराचं मंदिर आपल्याला जरूर दिसतं. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तेथे 2 बाबा पूजा करत होते, हार घालीत होते. त्यांनी अतिशय चांगली सजावट केलेली होती. त्यानंतर देवाच्या पाया पडल्यानंतर मी बाहेर निघालो. बाजूलाच आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळतं. ते एक देवीचं मंदिर होतं. तेथे सुद्धा गेल्यानंतर मी पाया पडलो. मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. सगळीकडे खूप गरम होते. गावाला यायचं असेल तर आपण पावसाळ्यात या. येथे सगळीकडे छान असं वातावरण असतं, आल्हाददायक हवा असतं, धुकं असतं. महादेवचा डोंगर समुद्र सपाटीपासून 1000 मीटरच्या उंचीवर आहे आणि हा डोंगर खूप उंचावर आहे. साधारणपणे 80 ते 85 डिग्रीचा हा उभा कडा आहे. त्यासाठी मी येथून एक वाट काढून गेलो, कारण दुसरी वाट आपल्याला दिसत नाही. शहरातील राहणाऱ्या पहिल्या पिढीला माहीत नसेल की बाजरी कशी असते. त्यांनी पहा की बाजरीचं कण असं असतात. हा डोंगर पावसाळ्यात अतिशय हिरवेगार असतो. धबधबे पडतात आणि खूप छान वातावरण असतं. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे डोंगराची राया गेलेली आहे. डिंबे डॅमचा कॅनल पाहिल्यानंतर मी तेथे एका पुलावर गेलो, कारण तेथूनच डोंगराकडे जाण्यास वाट होती. डिंबे डॅमचं कॅनलचं पाणी अतिशय थंड आहे, खूप थंड आहे. कॅनलच्या रस्त्यावरून गेल्यानंतर मला डोंगर सरळच दिसला. मला असं वाटलं की डोंगर आता जास्त उंच नाही, परंतु जसा जसा मी चढत गेलो तसं तसं मला कळलं की डोंगर खूप उंच आहे. मंडळी माणसं कशावर पण चढतात. सुपरवायझर कामगारावर चढतो, बॉस आपल्या लेडीवर चढतो, तसंच बायको आपल्या नवऱ्यावर चढते. परंतु मी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. डोंगरावर चढणे खूप अवघड असं काम आहे. जे पाहिलं आपल्याला वाटतं की आपण सहज चढू, पण आपण जसं जसं वर जाऊ तसं आपल्याला कळतं की डोंगर अजून चढायचा खूप बाकी आहे. डोंगरावर चढायचं असेल तर पावसाळ्यातच चढावं, कारण तेव्हाच मजा येते. उन्हाळ्यात जर आपण चढायचा प्रयत्न केला की आपल्याला उष्माघात होण्याची खूप मोठी शक्यता असते. मी आजपर्यंत खूप डोंगरावर चढला असल्यामुळे मला अनुभव आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की कसं चढायचं आहे. या डोंगरावर इतर वेळेस लोक चढत नाही, परंतु ज्यावेळेस पावसाळा असतो किंवा काही सणवार असतो त्यावेळेस गावातील महिला, मुले ह्या काठ्याकून चढतात, जेणेकरून त्यांना सपोर्ट मिळतो. डोंगराच्या मधल्या टप्प्यावर आल्यानंतर मला दिसलं की चास, नारोडी किंवा आसपासची गावंसुद्धा मला पाहायला मिळतात. येथून महाळुंगे पडवळ गावसुद्धा खूप जवळ आहे. हा डोंगरावर चढायचा शेवटचा टप्पा आहे, जो 85 डिग्रीचा सरळ कडा आहे. त्यामुळे मी अतिशय सावकाशपणे चढत गेलो. हातातील चप्पल बाजूला काढली आणि अतिशय काळजीपूर्वक चढायला सुरुवात केली. मागे वळून पाहिल्यानंतर मला दिसलं की सरळ असं टेबल लँड आहे. आंबेगाव तालुक्यात जवळ 70 ते 75% डोंगर रांगाच दिसतात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मला शंकराचे देऊळ दिसले. ते कोणत्या काळात उभारले गेले आहे हे माहीत नाही, परंतु खूप जुने होते. मित्रांनो, ह्या डोंगरावर चढण्यासाठी खूप कष्ट लागतात आणि अशा ठिकाणी दगडवरती पोहोचवणे, मंदिराचे काम करणे हे खूप अवघड काम आहे. आतमध्ये गेल्यानंतर शंकराची पिंड होती, तसेच गणेशाची मूर्ती होती. देवाच्या पाया पाडल्यानंतर मी बाजूला असलेल्या अजून एका मंदिरात गेलो. ते सुद्धा शंकराचंच मंदिर होतं. आंबेगाव तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे, त्यामुळे आपल्याला शेतीशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यानंतर पलीकडे असलेल्या मंदिरात गेलो. तेथे सुद्धा शंकराची पिंड होती. आपण पाहू शकता की जुन्या काळातील लोकांनी कशा प्रकारचे मंदिराचे काम केलेलं आहे. मित्रांनो, मी काही मुलींना विचारलं की तुम्हाला डोंगरावर चढायला आवडतं का? त्यांचं असं उत्तर होतं की आम्हाला डोंगरावर चढायला आवडत नाही, आम्हाला बीचवर जायला आवडतं. आतमध्ये गेल्यावर मी तेथे थोडी ध्यानधारणा केली, देवाच्या पाया पडलो. तर डोंगरावर एकच माणूस चढू शकतो, जो सह्याद्रीचा मावळा असेल आणि जो मराठी असेल. कोणी पण डोंगरावर चढू शकत नाही.
आपण इतर ठिकाणी कसं पण चढू शकता, पण डोंगरावर ठिकाणी चढण्यासाठी मराठ्याचं काळीजच लागतं. जवळपास समुद्रसपाटीपासून 1000 किलोमीटरचा डोंगर वर गेल्यानंतर सगळा थकवा निघून गेला आणि येथे ठिकाणी मी विश्रांती घेतली. त्यानंतर आपल्याला शेजारीच एक डोंगर दिसून येतो, जो खूप छोटा वाटतो, परंतु जो खालून पाहिला तर तो खूप मोठा आहे आणि सी लेवलपासून तो अतिशय उंचावर आहे. वरतून पाहिल्यानंतर आपल्याला गिरवलीमधील डोंगर दिसून येतो, जो गिरी आयुका केंद्राने निवडलेला आहे, कारण येथील वातावरण खूप स्वच्छ आहे आणि हा डोंगरसुद्धा खूप उंच आहे. कोकणे, चिंचोली, चास, नारोळी, म्हाळुंगे, पडवळ या गावात जर 25 ते 30 वयोगटातील मुलगी लग्नाला आलेली असेल तर आपल्याला कमेंटद्वारे कळवा, कारण वरतून पाहिल्यानंतर काही समजत नाही, परंतु गावात गेल्यानंतर गावातील लोक म्हणतात की हा माणूस कोण आहे आणि काय करतोय. त्यामुळे आम्हाला कमेंटद्वारे कळवा की तुमच्या गावात लग्नाला आलेली मुलगी आहे का. मित्रांनो, व्हिडिओ शूट करताना वारंवार माझा कॅमेरा बंद पडत होता. टेम्परेचर जास्त झाल्याचा मेसेज मला पडत होता, त्यामुळे मी व्हिडिओची क्वालिटी काही ठिकाणी खूप कमी केली आहे. मोबाईलसुद्धा खूप गरम झाल्यामुळे मी व्हिडिओ शूट करणं बंद केलं आणि जवळच असलेल्या कॅनलमध्ये डायरेक्ट उडी टाकली. तेथे मी छानपैकी आंघोळ केली. आंघोळ करून झाल्यानंतर मी खालच्या दिशेने निघालो. तेथे मला 2 घरे दिसली. तेथेसुद्धा मी थोडा विश्राम घेतला. तर भेटूया पुढील नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा नेचर ऑफ पुणे लाईव्ह 14 चॅनल आणि आपल्या मित्रांना सुद्धा कळवा. धन्यवाद.